मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेली संधी ही खरं तर सुवर्ण संधी ठरत असते। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था TITI पुणे यांच्या मार्फत मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस भरती किंवा सैन्य भरती स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना जी CET झाली आणि CET झाल्यानंतर त्याची अंतिम गुणवत्ता यादी ही पोर्टलवरती टाकण्यात आली आणि आता संस्था निवडीचा पर्याय की जो बहुप्रतीक्षित होता तो आता सुरू झालेला आहे आजपासून। आणि आता आपल्याला एक SMS आलेला असेल, ईमेलवरती मेल आलेला असेल, त्यावरती आपल्याला सूचित करण्यात आलेलं आहे की आपण आता आपलं लॉग इन करायचं आहे त्यांच्या पोर्टलवरती। त्या पोर्टलवरती लॉग इन करून आपण संस्थांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या प्रायोरिटीज 1 ते 80 या क्रमाने भरावायच्या आहेत आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे, कशी असणार आहे, कागदपत्र पडताळणी कशी होणार आहे, डीव्हीची प्रोसेस काय असणार आहे, बायोमेट्रिकची काय प्रोसेस असणार आहे, तुमची ऍडमिशनची काय प्रोसेस असणार आहे, याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी ही कायम या सर्व माहितींचा भांडार तुमच्यासमोर खुला करत आलेली आहे आणि त्याच केवळ हेतून आजचा हा व्हिडिओ आपण इथं तुमच्यासमोर घेऊन आलोय। कारण आपण ज्यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एक आपल्याला माहिती हवी असते आणि त्या माहितीसाठी आपल्याला ऑथेंटिक सोर्स कडे जावं लागतं। या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती नक्कीच ही TITI न जे सूचनापत्रक दिलेलं आहे त्या सूचनापत्रकावरती आधारित आहे। त्यांची जी खरी किंवा ओरिजिनल माहिती आहे ती आपल्याला TITI ची वेबसाईट आणि TITI मार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना, त्यासोबत TITI मार्फत प्रसिद्ध होणारी प्रसिद्धी पत्रकं याचीच माहिती तुम्ही अंतिम पकडायची आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या डिस्क्लेमरसह या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वात महत्त्वाचं काय आहे लक्षात ठेवायचं आपल्या सगळ्यांनी की आता ही जी काही इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे या अपडेटमध्ये आपल्याला काही तारखा ज्या फार महत्त्वाच्या ठरतात की ही जी पेपर्स लिंक आहे ही 22 तारखेपासून ते शेवटचा दिनांक लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी 29 तारीख 29/5 या दिवसापर्यंतच आपल्याला यावरती प्रायोरिटीज द्यायच्या आहेत, प्रायोरिटी निवडायच्या आहेत। नक्कीच मी तुम्हाला इथं आवर्जून सांगेन, आग्रहाने सांगेन, हक्काने सांगेन की इन्फिनिटी अकॅडमी हा तुमचा पसंती क्रमांक 1 असला पाहिजे। तुम्ही जर पुण्याच्या परिसरामध्ये असाल, पुण्याच्या जवळ तुमचा जिल्हा येत असेल, जिल्ह्यामधले तुम्ही असाल तर इन्फिनिटी अकॅडमी ही पुणेसाठी सुद्धा उपलब्ध आहे। इन्फिनिटी अकॅडमीचा पुणेचा त्या प्रायोरिटी लिस्ट मधला अनुक्रमांक जो आहे, सिरियल नंबर जो आहे तो 25व्या नंबरवरती इन्फिनिटी अकॅडमी पुणे हे तुम्हाला दिसणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर नाशिक पट्ट्यामधले असाल तर नाशिक साठी सुद्धा इन्फिनिटी अकॅडमीचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे आणि प्रायोरिटी 1 तुम्ही नाशिक ही सिरियल नंबर 26 ला जाऊन तिथं तुम्हाला इन्फिनिटी नाशिक दिसणार आहे। तर 25 आणि 26 असे अनुक्रमे आपली इन्फिनिटी अकॅडमी पुणे आणि नाशिक यांचा प्रायोरिटी देण्याचा तो विकल्प आहे तिथं तुम्हाला उपलब्ध आहे। तर त्यावरती जायचंय, प्रायोरिटी 1, 2 ही इन्फिनिटी अकॅडमी या पद्धतीने तुम्ही भरायची आहे। याबाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर आमचे जे नंबर आहेत 788 781 1411 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला दिली गेलेली आहे, त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती तुम्ही हाय अशी कमेंट करायची आहे, रिप्लाय करायचा आहे। त्यावरती इत्थंभूत माहिती या योजनेच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही इन्फिनिटी अकॅडमीची नक्कीच राहणार आहे। ओके, आता ही मुदत आपल्या लक्षात आली, कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असं या नोटिफिकेशन मध्ये सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं इथं तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाहीये आणि विद्यार्थ्यांनी जे मेरिटद्वारे आणि वेटिंगद्वारे या विद्यार्थी यामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनाच ही प्रायोरिटी निवडण्याची सोय आहे। आता ही एकंदरीत प्रक्रिया कशी आहे तर लक्षात ठेवा की आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, पोर्टलला जाऊन आपले युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीची आपण प्रायोरिटी 1 दिली तशाच पद्धतीच्या 80 प्रायोरिटीज आहेत, म्हणजे पसंती क्रमांक त्या प्रशिक्षण संस्थांचं तुम्हाला निवडायचं आहे 1 ते 80। 1 ते 80 निवडल्यानंतरच पेपर्स लॉक करण्यासाठी OTPचा पर्याय आहे, लक्षात ठेवा। मी फक्त माझ्या संस्था आवडीच्या निवडल्या आणि पुढच्या पेपर्स मी देणार नाही असं करू नका। तुम्ही सगळे पेपर्स आवर्जून विचारपूर्वक पद्धतीने भरायचं आहे। ओके, मग त्यानंतर तुमची पडताळणी त्या OTPच्या माध्यमातून होते आणि त्यानंतर तुम्हाला एक अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे पोच पावती ही तुम्हाला तिथं जनरेट होते। ती पोच पावती आपल्याला जपून ठेवायची आहे कारण कागदपत्र पडताळणी अजून बाकी आहे, त्यावेळेस ते आपल्याला लागणार। हे अशा पद्धतीचं तुमचं पोर्टलचं आहे, त्यामध्ये तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड आणि तिथं कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। ओके, लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो तुमचाच आहे का तो बघून तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर पुढे ही तुम्हाला संस्था हे कोर्स तुमचा कुठल्या कोर्सला तुम्ही निवड झाली आहे त्यामध्ये मग पॅरामिलिटरी झाले की पोलिसला झाले हे आपल्याला इथे दिसतं। मग जिथं अप्लाय हेअरचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसतो आणि मग तुम्ही इथं अप्लाय हेअर या विंडोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला हे संस्थांचे पर्याय दिसतील, त्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी जसं मगाशी म्हटलं 25 आणि 26 नंबरला इन्फिनिटी पुणे आणि नाशिक
यांची प्रायोरिटीज तुम्हाला इथे दिसतील, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील, कोऑर्डिनेटची नावं दिसतील, त्यांचे डिटेल्स जर पाहायचे असतील तर व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या सगळ्या डिटेल्स, तुम्हाला त्या अकॅडमीच्या बाबतीतल्या माहिती जी आहे तिथे बघायला मिळेल. आणि त्यानंतर शेवटी ज्यावेळेस तुम्ही 80व्या नंबर पर्यंत प्रायोरिटी भरत येता, या 80व्या नंबरची प्रायोरिटी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्या संस्थेची तुम्हाला ईमेलवरती एक ओटीपी जातो आणि त्यासोबत तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येतो. रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो असेल त्यावरती तो ओटीपी येईल आणि मग हे दोन्ही ओटीपी तुम्ही व्हेरीफाईड केल्यानंतर तुमचा प्रेफरन्स लॉक होतो. ओके, लॉक झाल्यानंतर तुम्हाला एक अॅक्नॉलेजमेंट रिसिट येईल आणि ती रिसिट तुम्ही जपून ठेवायची आहे प्रेफरन्स सबमिट करता. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की प्रेफरन्स सबमिट केल्यावर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा करता येणार नाही. त्यामुळं प्रेफरन्स भरत असताना विचारपूर्वक, मी हे थंबनेलमध्ये काय म्हटलेलं आहे की या चुका टाळायच्या आहेत. कोणत्या चुका टाळायच्या आहेत की आता घाई गडबडीमध्ये आपण कुठल्या तरी वेगळ्या संस्थेचा पर्याय निवडला आणि कालांतराने आपल्या लक्षात असं आलं की नाही आपल्याला त्या संस्थेला नको या संस्थेला निवडायचं होतं, तर असं चालणार नाही. एकदम शांततेमध्ये विचारपूर्वक सतत विवेक बुद्धीचा वापर करून कुठच्याही आमिषांना यांना बळी न पडता आपण या प्रेफरन्सकडे जायचं आहे, प्रेफरन्स भरायचे आहेत. आणि परत एकदा आवर्जून मी तुम्हाला सांगेल की इन्फिनिटी अकॅडमी हा सर्वोत्तम पर्याय हा इथं तुमच्यासाठी आहे. ओके, या सगळ्या 80 पर्याय तुम्हाला भरायचे, जसं मी मागाशी म्हटलं की 80च्या 80 विकल्प भरल्यानंतरच आपल्याला ते होईल. हेल्पलाईन वरती जर तुम्हाला काही तिथं डाऊट्स आहेत किंवा काही लॉग इन होताना अडचणी येत आहेत, ओटीपी येत नाहीये, ईमेल ऍड्रेस चुकलेला आहे, मोबाईल नंबर बदललेला आहे किंवा अशा काही अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून हेल्पलाईनचा वापर करायचा आहे. ईमेल तिथं तिकीट रेज करायचं आहे. तिकीट रेज केल्यानंतर तुमची जी काही प्रश्न आहे, समस्या आहे तिथे टाकायची आणि त्या पद्धतीने तुमच्या शंकेचं निरसन हे त्या पोर्टलच्या माध्यमातून केलं जाईल. ओके, आधीच्या ज्या योजनांमध्ये तुमची निवड झालेली असेल तर अशा निवड झालेल्या योजनांना दुबार पद्धतीनं पोलीस भरतीचा फायदा घेता येणार नाही हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. कारण आपल्याला खालून वर जाता येतं, म्हणजे आधी जर पोलीस भरतीचा घेतला असेल तर वरच्या गट ब किंवा राज्यसेवा किंवा युपीएससीचा फायदा घेता येईल, पण युपीएससीचा फायदा घेतलेला असेल तर आपल्याला पोलीस भरतीचा फायदा घेता येणार नाही. हे पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदाच पोलीस भरती प्रशिक्षणासाठी लाभ घेत आहे. वरील कोणत्याही प्रशिक्षणाचा म्हणजे या कुठल्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतला नाही असे विद्यार्थी इथं पात्र आहेत आणि या योजनांचा ज्यांनी आधी लाभ घेतलेला आहे असे विद्यार्थी मात्र इथं अपात्र ठरणार आहेत. ओके, कागदपत्रांची तपासणी ही पूर्णपणे TRTI या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. ऑनलाईन प्रवेश मिळाला हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून बाकी आहे आणि मग ती कुठली कुठली कागदपत्र आपल्याला लागणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर जे इन्स्टिट्यूटला तुम्ही निवडलेलं आहे ते इन्स्टिट्यूट तुम्हाला अलॉट झाल्यानंतर आपल्याला TRTI मार्फत ईमेल किंवा SMS किंवा या संकेतस्थळावरती सूचना कळवण्यात येईल आणि तदनंतर उमेदवाराने अंतिम निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे खालील नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची एक सुस्पष्ट छायांकित म्हणजे झेरॉक्स प्रतचा एक संच जमा करायचा आहे. कोणते कोणते आहेत? अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र, ट्राईब सर्टिफिकेट, अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर आधार कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट आणि जर ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट, 10वी व 12वीची आपली सर्टिफिकेट, सनद, गुणपत्रिका, प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, जन्माचा दाखला किंवा 10वी पासचं प्रमाणपत्र. ओके, आधार सीडिंग असलेले बँक पासबुक, आधारची लिंक असणारच तुमचं पासबुक द्यायचं आहे कारण आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये 10,000 रुपये स्टायपेंड आणि 12,000 रुपये कंटिन्जन्सी असे 22,000 आणि पुढच्या 5 महिन्यामध्ये 10,000 प्रति महिना असे एकूण 72,000 रुपयाची डीबीटी ही या अकाउंटला होणार असल्यामुळं आपण आधार लिंक असणारं चालू बँक खातं व्यवस्थितरित्या बघूनच द्यायचं आहे. अद्ययावत पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला द्यायचे आहेत आणि बँक पासबुक हे आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे. आधारला आपल्या लिंक असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला मागील 3 वर्षांचा एकत्रित किंवा सन 2024-25, 25-26 या 2 वर्षांचा असेल तर. ठीक आहे, आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे तर संस्थेचं अलॉटमेंट झालं, डॉक्युमेंट तुम्ही त्या संस्थेकडे जमा केले, मग त्यानंतर पुढच्या 5 दिवसांची वेळ दिला जाईल. या 5 दिवसांच्या आत तुम्ही संस्थेमध्ये फेस रिकग्निशन नोंदणी करणं आवश्यक असणार आहे, बायोमेट्रिक करणं आवश्यक असणार आहे आणि 5 दिवसात रुजू न झाल्यास तुमचा प्रवेश रद्द होऊन वेटिंग लिस्ट मधल्या मुलाला संधी देण्यात येऊ शकते. हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे. हे प्रशिक्षण कुठल्याही प्रकारे ऑनलाईन स्वरूपाचं नाहीये कारण पोलीस भरती मूलतः आपल्याला लेखी प्लस मैदानी चाचणीचं प्रशिक्षण घ्यायचं असतं. त्यामुळं हे ऑफलाईनच पद्धतीचं प्रशिक्षण आहे. आपली वर्गामध्ये 75% अटेंडन्स भरणं अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टी
इथं आता आपल्याला महिन्याला स्टायपेंड मिळत असल्यामुळे ही योजना अनिवासी स्वरूपाची आहे असं सूचना पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अंतिम निवड झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, निवड झालेल्या उमेदवारांनी ईमेल किंवा SMS द्वारे अधिकृत सूचना दिली जाईल. महिला व अनाथ उमेदवारांसाठी जागा आरक्षित असणार आहेत. अंतिम वाटप झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे सर्व आवश्यक शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रांचा जो झेरॉक्सचा संच आहे तो एक संच आपण त्वरित तिथं जमा करायचा आहे सूचना मिळाल्यानंतर. तांत्रिक अडचणी उद्भवल्या असल्यास तुम्हाला तिथं संपर्क नंबर दिलेला आहे 9529152114 किंवा ईमेल आयडी आहे cpetp_helpdesk@tirti-maha.in या वेबसाईटवरती या मेलवरती ऍक्च्युली तुम्ही तुमची शंका मांडायची आहे किंवा या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि अधिक माहितीसाठी 02026330854 या नंबरवरती तुम्ही हेल्प घेऊ शकता. हेल्पलाईन नंबर आहे TITIचे. तर इन्फिड अकॅडमी प्रायोरिटी 1 का द्यायची असं मी म्हणतोय, कारण मागच्याही वर्षी इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून या कोर्ससाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं इन्फिड अकॅडमीने हा कोर्स आपण राबवला आणि या कोर्ससाठी जे मागच्या वर्षी आमच्याकडे प्रवेश झालेले विद्यार्थी होते त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यावेळीच्या पोलीस भरतीमध्ये झालेलं आहे आणि फार अभिमानाची आणि आनंदाची आणि गर्वाची बाब ही आम्हा सर्वांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिड अकॅडमीवरती विश्वास ठेवला यांनी आणि आज ते पोलीस दलामध्ये रुजू देखील झालेले आहेत. तर ही संधी आता तुमच्याकडे चालून आली आहे. तर तुम्ही आवर्जून इन्फिनिटी अकॅडमी या संस्थेला आपल्या पुणे किंवा नाशिक इथं तुम्हाला जे सोयीचं ठरेल तिथं तुम्ही पसंती क्रमांक 1 द्या. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे 788 781 1411 या नंबरवरती संपर्क करा. इन्फिड अकॅडमी ही कायम तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रत्येक टप्प्यावरती सोबत असणार आहोत. काळजी करण्याचं कुठचंही कारण नाही. या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला सर्वांना इन्फिनिटीच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.